चला आज आपण बनवूया गरमागरम व परफेक्ट असा समोसा। त्यासाठी 7 ते 8 बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतले आहे। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊया। ह्या वाटीने 3 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। हे मिक्स करून घेऊया। येथे मी 3 वाटी मैद्यासाठी 9 चमचे तेल घालत आहे। हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तेल घातल्यानंतर अशी मुठी तयार झाली की समजून जायचं की व्यवस्थित तेल झालेले आहे। आता थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेऊया। कणिक घट्टच मळायची जेणेकरून समोसा लाटताना पीठ व तेल लागणार नाही। कणिक मळून झालेले आहे। आता ते झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या, 3-4 काळे मिरे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा सौंफ, अर्धा इंच आलं हे पाणी न घालता मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला फिरून झाले आहे। तुम्ही बघू शकता जाडसर वाटण तयार आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालून घेऊया। ते मिक्स करून घेऊ। कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या उभ्या बारीक कापून घेतलेल्या आहे। हे 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। हे परतून झाले आहे। आता सुके मसाले घालूया। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा हिंग हे व्यवस्थित एकजीव करून घेऊ। 1 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे हाताने मॅश करून घालूया। आता हे सर्व एकजीव करून घेऊया। एकजीव करून झाले आहे। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून घेऊ। परत मिक्स करून त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। चला तयार आहे बटाट्याचे सारण। ते एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। कणिक भिजवून 30 मिनिटे झालेली आहे। कणिक व्यवस्थित मळले आहे। कणिक थोडे पातळ झाले आहे। याचे समान आकाराचे गोळे तयार करून घेऊया। हे व्यवस्थित एकसारखे लाटून घेऊ। हे पोळीसारखेच लाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता एकसारखे लाटून झालेले आहे। आता मधून कापून ज्या ठिकाणी कापले आहे तिथून पाणी लावून ते जॉईंट करून घेऊया। आता त्यामध्ये सारण भरून कढईला सुद्धा व्यवस्थित पाणी लावून जिथे जॉईंट केले आहे त्याच्या अपोजिट साईडला फोल्ड करून व्यवस्थित समोसा जोडून घेऊया। समोसा बनवून तयार आहे। राहिलेले पण असेच बनवून घेऊया। कढईमध्ये 1 पिठाचा कण टाकून तो वरती आल्यावर समजायचं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे। त्यामध्ये समोसे घालून 1 मिनिट दुसऱ्या बाजूला न पलटून घेता त्याच बाजूने समोसे व्यवस्थित तळून घेऊया जेणेकरून समोसे तेलकट होणार नाही। तुम्ही बघू शकता समोस्याला किती छान रंग आलेला आहे। चला तयार आहे गरमागरम समोसा। मी तुम्हाला समोसा फोडून दाखवते।
तुम्ही बघू शकता अगदी बिकानेरला जसा समोसा भेटतो तसाच समोसा बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.